Good morning, friends. Myself Dute sir from Mechanical Engineering Department. Now today we are study about the second year Mechanical Engineering subject named as the Engineering Metrology, in which we are started about the last lecture as a unit fifth, named as a linear measurement and angular measurement. Okay, in this in this lecture we are study about the remaining part about the introduction about the linear and angular measuring instrument. These are the topics are studied in this lecture. In last lecture, we are also study the introduction about the steel rule for the linear measuring instrument, and also the introduction about the linear measuring instrument, and the basic concept about the linear measuring instrument are studied in last lecture. Okay. Now in this lecture, we are study about the various types of linear measuring instrument and also the various types of angular measuring instrument. The introduction about this instrument are studied in this lecture. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं, आहे की नाही, त्या मागच्या लेक्चरला आपण काय केलं होतं, तुमचं इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे सेकंड इयर मेकॅनिकलचा, तर त्याच्यामध्ये जो 5वा युनिट तुमचा आहे लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट, हा काय केला होता आपण स्टार्ट केला होता. पण लिनियर आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हा स्टार्ट केल्यानंतर आपण काय बघितलं, पहिले तर कन्सेप्ट ऑफ लिनियर मेजरमेंट आहे की नाही, काय कन्सेप्ट आहे लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटची, तर ती काय केली आपण बघितली. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथं दिलं होतं की स्टील रूल आहे की नाही. मग स्टील रूलचा यूज करून आपण काय काय मेजरमेंट करू शकतो, एममध्ये डायमेन्शन मेजरमेंट करू शकतो, सेंटीमीटरमध्ये डायमेन्शन मेजरमेंट करू शकतो, एमएममध्ये लेंथ मेजरमेंट करू शकतो, सेंटीमीटरमध्ये लेंथ मेजरमेंट करू शकतो, आणि इंचेसमध्ये सुद्धा लेंथ मेजरमेंट करू शकतो, आणि फूटमध्ये सुद्धा लेंथ मेजरमेंट करू शकतो. तर अशा प्रकारच्या खूप काही लेंथ जे आहे ते मेजरमेंट करण्यासाठी हे लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. ओके. तर त्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत आहे की नाही. त्याचबरोबर अजून कोणकोणते काय आहेत, ट्रायंग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे त्याचं एक प्रकारचं इंट्रोडक्शन जे आहे तर ते काय करायचं आहे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे, की जेणेकरून हा चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमकी काय शिकायला भेटणार आहे, त्याच्यासाठी आपलं काय आहे, तर पहिलं लेक्चर असतं की इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शनमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी घेत असतो, की चॅप्टरबाबतची माहिती आहे की नाही, आपल्याला या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला स्टडी करण्यासाठी महत्त्वाच्या आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, इथं तुम्हाला दिसतो आहे बघा, लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये मागच्या लेक्चरला आपण काय केलं तर स्टील रूल आपण काय केली मागच्या लेक्चरला स्टडी केली होती. आता आपण काय करणार आहोत, तर कॉम्बिनेशन सेट. मग कॉम्बिनेशन सेट हे बघा अशा प्रकारचा काय आहे, तर एक प्रकारचा कॉम्बिनेशन सेट आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं कॉम्बिनेशन सेटचं, द इन्स्ट्रुमेंट इज कॉमनली यूज इन अ लेआउट अँड इन्स्पेक्शन पर्पज. हा जो कॉम्बिनेशन सेट जो आहे तर त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, तर द इन्स्ट्रुमेंट इज कॉमनली यूज इन अ लेआउट अँड इन्स्पेक्शन पर्पज. एखादं लेआउट आपल्याला तयार करायचं आहे किंवा त्याचं एखाद्या गोष्टीचं काय करायचं आहे आपल्याला इन्स्पेक्शन करायचं आहे, तर त्याच्यासाठी हा कॉम्बिनेशन सेट काय केला जातो, मोस्ट ऑफली यूज केला जातो. इट्स नेम इंडिकेट दॅट इट विल बी यूज फॉर मेनी कॉम्बाईन्ड इन्स्ट्रुमेंट. मग कॉम्बिनेशन सेट हे नाव त्याला का दिलेलं आहे, की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ कंबाईन इन्स्ट्रुमेंट काय केलेले आहे, त्याच्यामध्ये कंबाईन करून ॲड केलेले आहे. त्याच्यामुळे त्याला काय केलेलं आहे, कॉम्बिनेशन सेटचं आहे असं काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. तुम्ही बघा याच्यामध्ये स्टील रूल तुम्हाला दिसते आहे, एक ॲंग्युलर एक सेंटरला तुम्हाला बघा एक अँगल दिसतो, अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिसतो आहे. त्याच्यानंतरून एक 90 डिग्रीचा 0 to 90 डिग्रीचा एक सर्क्युलर तुम्हाला दिसते आहे बघा, आहे का नाही. त्याचबरोबर एक 90 डिग्रीचा अँगल तुम्हाला दिसतो आहे, एक 45 डिग्रीचा अँगल तुम्हाला दिसतो आहे की नाही. तर कॉम्बिनेशन सेट मोस्टली कन्सिस्ट ऑफ द स्केल, स्क्वेअर हेड अँड प्रोटेक्टेड हेड. मग हे जे कॉम्बिनेशन सेट जो आहे या कॉम्बिनेशन सेटमध्ये
तुम्हाला स्केल तुम्हाला दिसत आहे, एक स्टील रूल तुम्हाला दिसते आहे, त्याच्यावर स्केल ग्रू केलेलं दिसत आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर हेड तुम्हाला दिसतो आहे की नाही, एक सर्क्युलर स्क्वेअर हेड तुम्हाला दिसतो आहे. आपलं स्क्वेअर हेड इकडं तुम्हाला राईट साईडला दिसतो आहे बघा, एक स्क्वेअरचा हेड, चौकोनी कप्प्याचा एक कोपरा तुम्हाला दिसतो आहे तसा आहे की नाही. त्याच्यानंतरून एक प्रोटॅक्टर हेड तुम्हाला दिसतो आहे की नाही, साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला प्रोटॅक्टर हेड तुम्हाला दिसतो आहे, सेंटरला पण आहे की नाही. तर ते सर्क्युलर डिस्क ग्रॅज्युएटेड फ्रॉम द 0 to 90 आयदर साईड ऑन द सेंटर. प्रोटेक्टेड हेड ऑल्सो कंटेन द स्पिरिट लेवल. आणि जे प्रोटेक्टेड हेड तुम्हाला दिसत आहे सेंटरला, तर त्याला काय केलेले आहे, स्पिरिट लेवलही दिलेली आहे की जेणेकरून तुम्ही त्याची लेवलिंगही करण्यासाठी यूज करू शकता आहे की नाही. इन्स्पेक्शन आणि लेआउट ड्रॉ करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं जातं, हे कॉम्बिनेशन सेट जे आहे मोस्ट ऑफली कॉमनली यूज केलं जातं आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, हे कॉम्बिनेशन सेट आहे की नाही. आपण इन्स्ट्रुमेंट जाणून घेऊ फक्त, त्याच्यानंतर आपण त्याचं काय करणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं आहे बघा गेजेस आहे की नाही. गेजेस तुम्हाला दिसतं आहे, मग ते गेजेस कशासाठी आहे, त्याच्यामध्ये फिलर गेजेस आहे की नाही. त्याच्यानंतर अजून काय आहे, स्क्रू पिच गेजेस आहेत. मग फिलर गेजेस कशासाठी यूज केले जातात, स्क्रू पिच गेजेस कशासाठी यूज केले जातात, आणि वायर गेजेस आपण मागच्या वेळेसच बघितलं, लिमिट फिट अँड टॉलरन्सेसमध्ये आहे की नाही. 2 वायर 3 वायर बघितलं की नाही, वायर गेजेस आहे की नाही, वायर मेजरमेंट करण्यासाठी आहे की नाही. 0 mm 0.5 mm 0.1 mm आहे की नाही, 2 mm 1.5 mm आहे की नाही. हे मेजरमेंट करण्यासाठी वायर गेजेस यूज केले जातात. मग हे जे याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, स्क्रू पिच गेजेस तुम्हाला दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये स्क्रू पिच गेजेस आणि फिलर गेजेस. मग फिलर गेजेस कन्सिस्ट ऑफ द नॅरो स्ट्रीप टू स्ट्रीट मेटल मेड ऑफ द गिवन थिकनेस. मग हे जे फिलर गेजेस जे आहेत, तर याच्यामध्ये काय केलेलं जातं, तर नॅरो स्ट्रीप जे आहे की नाही, त्याचं काय केलेलं असतं, एक सेट बनवलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या कशाचे बनलेल्या असतात, तर शीट मेटलच्या त्या बनलेल्या असतात. आणि त्या एक प्रकारचे त्याला काय केले असते, गिवन थिकनेस त्याची दिलेली असते की जेणेकरून तुम्ही काय करू शकता, एखादा होल आहे तर त्याची एक प्रकारचं काय करू शकता, त्याच्यामध्ये ते फिल करून त्याचं डायमीटर जो आहे तो काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. त्यासाठी हे फिलर गेजेस जे आहे तर ते काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. फिलर गेजेस कन्सिस्ट ऑफ द नॅरो स्ट्रीप ऑफ द शीट मेटल मेड ऑफ द गिवन थिकनेस. द कम्प्लीट सेट कन्सिस्ट ऑफ द नंबर ऑफ द गेजिंग ब्लेड. मग याच्यामध्ये काय केलं असतो, एक कम्प्लीट सेट असतो, नंबर ऑफ द गेजिंग आहे की नाही. मग एक कम्प्लीट सेट असतो, त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ गेजिंग ब्लेड असतात आहे की नाही. हे जे फिलर गेजेसचे ब्लेड असतात, तर त्याची काय असते, तर डिफरंट थिकनेस असेंबल टुगेदर आहे की नाही. त्याची वेगवेगळे थिकनेस असते आहे की नाही, त्यानुसार ते काय केलं असतं, असेंबल करून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्या हाऊसिंगमध्ये काय केलं असतं, बसवलेलं असतात. दे आर यूज टू मेजर द विड्थ ऑफ द गॅप बिटवीन द 2 पॅरलल फ्लॅट फेसेस. ते कशासाठी मेजरमेंट करण्यासाठी यूज केलं जातं, दे आर यूज इन टू मेजर द विड्थ ऑफ द गॅप बिटवीन द 2 पॅरलल फ्लॅट आहे की नाही. एखादी गोष्ट मेजरमेंट करायची, 2 पॅरलल फ्लॅटमधलं जे डिस्टन्स जे आहे ते मेजरमेंट करायचं असेल आहे की नाही, 2 फ्लॅट फेसेसमधलं डिस्टन्स मेजरमेंट करायचं असेल तर त्यासाठी हे फिलर गेजेस यूज केलं जातं. इज गेजिंग क्लिअरन्स बिटवीन द पिस्टन अँड सिलेंडर आहे की नाही. पिस्टन आणि सिलेंडर याच्यामधलं आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स मेजरमेंट, क्लिअरन्स मेजरमेंट करायचं आहे, तर तिथं हे फिलर गेजेस यूज केले जातात. त्याच्यानंतर स्क्रू पिच गेजेस. मग स्क्रू पिच गेजेस तुम्हाला दिसत आहेत बघा, तर हे जे स्क्रू पिच गेजेस आहेत तर ते सुद्धा काय केलेले असतात, कन्स्ट्रक्शन ऑफ द पिच गेजेस इज सेम ॲज अ फिलर गेजेस आहे की नाही. त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते कसं आहे, सेम आहे फिलर गेजेस सारखंच. द ओनली द डिफरन्स इज दॅट द एंड ऑफ द स्ट्रीप व्ही ग्रू आर गिवन इन्सर्टेड रेडियस. आणि त्याला काय केलं असतो, ते फिलर गेजेस सारखंच आहे कन्स्ट्रक्शन, पण त्याला काय केलं असतो, व्ही ग्रू काय केलेले असतात, ग्रू केलेले असतात. ते तुम्हाला दिसत आहे बघा, ते ब्लेडला असे व्ही ग्रू केलेले आहेत आहे की नाही. डिफरंट दॅट द एंड ऑफ द स्ट्रीप व्ही ग्रू आर गिवन इन्स्टेड radius. It is used to quickly determine the pitch of the various thread आहे का नाही. आपल्याला क्विकली डिटरमाइन करायचं आहे पिच आहे का नाही, थ्रेडचं
पिच आपल्याला काय करायचं आहे, क्विकली डिटरमाइन करायचं आहे, ठीक आहे. एखाद्या स्क्रूच्या थ्रेडचं पिच आपल्याला मेजरमेंट करायचं आहे किंवा नट बोल्टचं स्क्रूच्या थ्रेड बाबचं पिच आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. त्यासाठी क्विकली मेजरमेंट करण्यासाठी हे स्क्रू पिच गेजेस जे आहेत तर ते काय केले जातात, यूज केले जातात. इट इज यूज टू क्विक डिटरमाइन द पिच ऑफ द व्हेरियस थ्रेड बाय मॅचिंग द व्ह्यू, आहे की नाही. त्या व्हीशी काय करू शकतो आपण, व्ही थ्रेडशी काय करू शकतो, ते मॅचिंग करून काय करू शकतो, ते स्ट्रिपनुसार आपण काय करू शकतो, त्याचं मेजरमेंट क्विकली करू शकतो. त्यासाठी हे स्क्रू पिच गेजेस आहेत. आणि वायर गेजेस जे आहेत ते पण वायरची डायमीटर जी आहे ती मेजरमेंट करण्यासाठी हे वायर गेजेस काय केले जातात, यूज केले जातात, आहे की नाही. अशा प्रकारचं तुम्ही बाय युजिंग द गेजेसचा यूज करून त्याचं मेजरमेंट करू शकता. त्याच्यानंतर व्हर्नियर कॅलिपर, आहे की नाही. याचा स्टडी आपण पहिल्याच युनिटमध्ये केला आहे, व्हर्नियर कॅलिपरचा. मग व्हर्नियर कॅलिपर हे कशामध्ये येतं, तर एक प्रकारचं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये येतं, आहे की नाही. त्याच्यावर मेन स्केल असतं, व्हर्नियर स्केल असतं, आहे की नाही. तर ह्याच्यावर बाय युजिंग द व्हर्नियर कॅलिपरचं यूज करून तुम्ही काय करू शकता, तर इंटरनल डायमीटर आउटर डायमीटर मेजरमेंट करू शकता, आहे की नाही. इंटरनल डायमीटर बाय युजिंग द आउटर जॉ, आहे की नाही, आहे की नाही. वरच्या साईडचे जे जॉज जे आहेत तर त्याचा यूज करून तुम्ही एखादं सिलेंडर असेल तर त्याचा इंटरनल डायमीटर मेजरमेंट करू शकता. आणि खालचे जे जॉज जे आहेत लोअर साईडचे तर त्याचा यूज करून आउटर डायमीटर तुम्ही काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. मग सॉलिड असेल किंवा एखादा सर्क्युलर बार असेल तर त्याचं मेजरमेंट तुम्ही करू शकता. त्याचबरोबर त्याची बाय युजिंग डेप्थसुद्धा काय करू शकता, मेजरमेंट करू शकता व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून, आहे की नाही. तर हे कसं आहे, तर एक प्रकारचं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे ना. कॉम्बिनेशन सेट कसा होता, तर लिनियर आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट होता. दोन्ही कॉम्बिनेशन करून त्याचं बनवलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला कॉम्बिनेशन सेट हे नाव दिलं होतं आपण, की जेणेकरून त्याच्यावर अँग्युलरही मेजरमेंट करता येते आणि लिनियरही मेजरमेंट आपण त्याच्यावर करू शकतो, आहे की नाही. त्याच्यानंतर व्हर्नियर हाईट गेज. आता हे जे व्हर्नियर हाईट गेज जे आहे तर तो अशा प्रकारचा असतो. याच्यावर सुद्धा काय केलेलं असतं, तर एक प्रकारचं मेन स्केल दिलेलं असतं आणि व्हर्नियर स्केल याच्यावर दिलेलं असतं. हे जे व्हर्नियर हाईट गेज जो आहे हे कसं आहे, तर एक प्रकारचं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, एखादा पार्ट जो आहे तर तिची हाईट काय करू शकता, एक्झॅक्टली मेजरमेंट करू शकता बाय युजिंग द व्हर्नियर हाईट गेजचा यूज करून, आहे की नाही. अशा प्रकारचं काय आहे, हे व्हर्नियर हाईट गेज असतं, आहे की नाही. ज्यावेळेस तुम्ही नाही का इथं कॉलेज ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जे आहे ते तुम्हाला दाखवेलच, आहे की नाही. पण ते तुम्हाला व्यवस्थित इझिली समजण्यासाठी आपण काय केलं, ही पी पी टी जी आहे तर ती काय केली, मी तुम्हाला ॲज अ 3D डायग्राममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, की जे इन्स्ट्रुमेंट जे आहेत तर ते कशा प्रकारचे असतात. ओके. तर अशा प्रकारचं काय आहे, तर हा व्हर्नियर हाईट गेज आहे. तर याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, एखादा इन्स्ट्रुमेंट एखादा पार्टची हाईट जी आहे तर ती काय करू शकता, इझिली मेजरमेंट करू शकता. तर हे व्हर्नियर हाईट गेज कसं आहे, तर एक प्रकारचं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतर मायक्रोमीटर हाही आपण काय केलं तर पहिल्या युनिटमध्ये बघितलंच होता. मायक्रोमीटर कशासाठी यूज करतो, तर आपल्याला जे ॲन्व्हिल आहे आणि सी क्लॅम्प जी आहे त्याच्यानंतर थंबल जो आहे त्याच्यावरही मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल काय केलेलं असतं, ग्रू केलेलं असतं. तर ते कशासाठी यूज केलं जातं, तर तुम्हाला मायक्रोमीटर एखादे तुम्ही बघा सायकल जी आहे ते सायकलीची जी बेअरिंग आहे तर त्या बेअरिंगमध्ये स्मॉल जे लोखंडी जे बॉल भेटतात त्या बॉलचं डायमीटर मेजरमेंट करायचं असेल, आहे की नाही. तर ते कसे असतात, मायक्रॉनमध्ये असतं. ते मेजरमेंट करण्यासाठी हे मायक्रोमीटर काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. याची रेंज आहे 0 to 25, 25 to 50, 50 to 75, आहे की नाही. इथपर्यंत आपण काय करू शकतो, बाय युजिंग द मायक्रोमीटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर मेजरमेंट करू शकता, आहे की नाही. हे मायक्रोमीटर जे आहे हे सुद्धा कसं आहे, तर एक प्रकारचं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. ओके. हा हे आपण काय केलं, मागच्या लेक्चर मागं स्टडी केलं होतं, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत टेलिस्कोपिक गेजेस. आता हे जे टेलिस्कोपिक गेजेस जे आहेत तर टेलिस्कोपिक गेजेसमध्ये टेलिस्कोपिक गेजेस कशासाठी यूज केले जातात, तर तुमचं जे सिलेंडर आहे, इंजिनचं सिलेंडर आहे तर त्याचं डायमीटर तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे, है की नाही. मग डायमीटर मेजरमेंट करताना तुम्हाला टेलिस्कोपिक गेजेसचा काय करावं लागतो, यूज करावा लागतो, की जेणेकरून तुम्ही काय करू शकता, बाय युजिंग द
टेलिस्कोपिक गेजेसचा यूज करून तुम्ही इंटरनल डायमीटर जी आहे तुमच्या सिलेंडरची आहे का, इंजिनचं सिलेंडर जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की टेलिस्कोपिक गेजेस जे आहेत त्याचा यूज करून तुम्ही इंटरनल डायमीटर जी आहे तुमच्या सिलेंडरची ती इझिली मेजरमेंट करू शकता. इट्स नेम इंडिकेट दॅट द स्ट्रक्चरल शेप लाईक टेलिस्कोप. मग हा जो टेलिस्कोप जो आहे तर त्याच्यामध्ये आर्म, बॉडी आणि ॲडजस्टिंग स्क्रू जो आहे तर त्याचा कॉम्बिनेशन करून हा टेलिस्कोप काय केलेला असतो, बनवलेला असतो आहे की नाही. टॉप ऑफ द 2 cylinder arm connected with the spring and present screw is provided by the controlling the motion आहे की नाही. तुम्ही काय करू शकता तर ते एक प्रकारचे 2 आर्म जे आहेत तर त्याची एक प्रकारची मोशन जी आहे ती कंट्रोलिंग करू शकता बाय युजिंग द ॲडजस्टिंग स्क्रू थ्रू आहे की नाही. आणि बॉडी जी आहे तर त्याचा एक प्रकारचं ते तुमच्या सिलेंडरचं इंटरनल डायमीटर तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे. तर त्यासाठी हे टेलिस्कोपिक गेजेस जे आहेत तर ते काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. हे आपण काय करणार आहोत पुढे डिटेलमध्ये काय करणार आहोत बघणारच आहोत. पण आपण काय करतो आहे एक ओव्हरव्ह्यू घेतो आहे की इंट्रोडक्शनच बघतो आहे आपण की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये नेमकी काय शिकायला भेटणार आहे. ओके, तर हे झाले टेलिस्कोपिक गेजेस. त्याच्यानंतर स्लिप गेजेस. तर हाच काय आहे तर बॉक्स आहे स्लिप गेजेसचा. या स्लिप गेजेसवर तुम्हाला दिसत आहे बघा तर वेगवेगळे टाईपचे, वेगवेगळ्या शेपचे आणि आपल्या वेगवेगळ्या साईजनुसार काय केलेले आहे स्लिप गेजेस काय केलेले आहेत, माउंट केलेले आहेत. तुम्हाला ती एक स्ट्रीप दिसते आहे, त्या स्ट्रीपवर त्याची साईज दिलेली आहे बघा आहे की नाही. या स्लिप गेजेसचा यूज करून तुम्ही काय करू शकता, अँग्युलर मेजरमेंट तुम्ही करू शकता आणि लिनियर मेजरमेंटही करू शकता बाय युजिंग द, आणि अँग्युलर मेजरमेंट कशी करू शकता बाय युजिंग द साईन बार आहे की नाही. साईन बारचा यूज करून साईन बारच्या खाली तुम्ही स्लिप गेजेस लावल्यानंतर बाय युजिंग द पायथागोरस थेरम आहे की नाही. पायथागोरस थेरम तुम्ही 10वीला शिकला असाल, 9वी-10वीमध्ये. तर त्याचा कर्णचा स्क्वेअर इज इक्वल टू दोन्ही बाजूचा स्क्वेअर आहे की नाही. कर्णाचा स्क्वेअर इज इक्वल टू दोन्ही बाजूचा स्क्वेअर आहे की नाही. तर सम ऑफ द 2 sides ऑफ द स्क्वेअर आहे की नाही. सम ऑफ द 2 sides स्क्वेअर आहे की नाही. असं काय आहे पायथागोरसचा थेरम आहे. तर त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर अँगल मेजरमेंट करू शकता बाय युजिंग द स्लिप गेजेस आहे की नाही. वर्कशॉपमध्ये तुम्हाला बघायला भेटले असते स्लिप गेजेस. पण याची केअर करणं खूप गरजेचं आहे की याच्यावर कोणत्याही प्रकारचं करोजन प्रोटेक्ट होऊ नये म्हणून काय केलं जातं त्याला पेट्रोलियम जेलीने काय केलं जातं क्लीन करून ते काय केले जातात यूज केले जातात आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये रिंगिंग प्रोसेसही आपण काय करू शकतो आहे की नाही. आपण रिंगिंग प्रोसेसही पहिल्या युनिटमध्ये बघितली आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहे ते स्लिप गेजेस आहेत. त्याचे वेगवेगळ्या साईजनुसार त्याची रिंगिंग करून आपण त्याचं अँग्युलर मेजरमेंटसाठी स्लिप गेजेसचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर रिंगिंग ऑफ स्लिप गेजेस आहे की नाही. रिंगिंग कशी केली जाते तर स्लाईड विथ प्रेशर आहे की नाही. 2 स्लिप गेजेस घेतले आणि त्याला नाही का 90 डिग्रीमध्ये ठेवून त्याला स्मॉल प्रेशर देऊन त्याला काय केलं स्लाईड केलं आणि त्याला टिल्ट करून ते काय होतात चिटकून राहू शकतात आहे की नाही. अशी काय आहे ती स्लिप गेजेस आहे. त्याला आपण काय म्हणतो रिंगिंग ऑफ स्लिप गेजेस आपण त्याला म्हणतो आहे की नाही. 2 स्लिप गेजेस घेतले आणि ते आपण काय केले ॲज अ परपेंडिक्युलर ठेवून त्याच्यावर काय केले थोडा प्रेशर देऊन ते स्लाईड केल्यानंतर पहिली पोझिशन बघा आहे की नाही त्यानुसार घेतलीत आणि त्याला काय केले आपण स्लाईड विथ प्रेशरनी काय केले स्लाईड केले आणि स्लाईड केल्यानंतर त्याला काय केलं आपण टिल्ट करून एकमेकाला आपण चिटकू शकतो. त्याला आपण काय म्हणतो रिंगिंग ऑफ स्लिप गेजेस आपण त्याला म्हणतो आहे की नाही. त्याच्यानंतर बघा अँग्युलर मेजरमेंट. आता अँग्युलर मेजरमेंटमध्ये तुम्हाला बिवेल प्रोट्रॅक्टर बघितलं असेल आहे की नाही. बिवेल प्रोट्रॅक्टर्स आहे की नाही अँग्युलर मेजरमेंटमध्ये. बिवेल प्रोट्रॅक्टर कसा असतो तर बिवेल प्रोट्रॅक्टर यूज फॉर द अँगल मेजरमेंट ॲज शोन इन फिगर. बिवेल प्रोट्रॅक्टर कशासाठी यूज केला जातो फक्त अँगल मेजरमेंट करण्यासाठी काय केला जातो यूज केला जातो. जसं की कॉम्बिनेशन सेट जो आहे तो लेंथ मेजरमेंट करण्यासाठी, लिनियर मेजरमेंट करण्यासाठी आणि अँग्युलर मेजरमेंट करण्यासाठी यूज केला जातो. तसा हा जो अँग्युलर मेजरमेंट आहे अँग्युलर मेजरमेंटमध्ये जो बिवेल प्रोट्रॅक्टर आहे तो अशा प्रकारचा असतो आहे की नाही. त्याच्यामध्ये डायल तुम्हाला दिसतं आहे की नाही. स्पायरलर प्लेट तुम्हाला दिसते आहे, वर्नियर स्केल दिसतं आहे, मेन स्केल तुम्हाला दिसतं आहे, बीम दिसतो आहे आणि ब्रिज तुम्हाला दिसतो आहे.
तर हे काय आहे, ते एक प्रकारचं बिवेल प्रोटॅक्टर आहे की याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर अँगल मेजरमेंट करू शकता. इट कन्सिस्ट ऑफ अ बेस प्लेट अटॅच टू मेन बॉडी अँड ॲन ॲडजस्टेबल ब्लेड. ठीक आहे ना, ॲडजस्टेबल ब्लेडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, याची एक प्रकारची अटॅचमेंट केलेली असते आहे की नाही. बेस प्लेटला मेन बॉडीला तो काय केलेलं असतं, ॲडजस्टेबल ब्लेड जो आहे तो अटॅच केलेला असतो आणि त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर अँग्युलर मेजरमेंट करू शकता. अशा प्रकारचं काय आहे, हा बिवेल प्रोटॅक्टर आहे. त्याच्यानंतर बघा साईन बार. ठीक आहे नाही, याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय अशा प्रकारचं काय आहे, तर साईन बार आहे की नाही, गाडीसारखा तुम्हाला दिसतोय बघा आहे की नाही. त्याच्या गाडीला एक पुढं एक चाक आहे, मागे एक चाक आहे. अशा प्रकारचा हा साईन बार आहे. तुम्ही वर्कशॉपमध्ये ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस तुम्हाला ही गाडी दिसेल आहे की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल साईन बार आपण त्याला म्हणतो आहे की नाही. हा साईन बार तुम्हाला दिसेल आणि त्याच्या खाली हे स्लीप गेजेस जे आहे तर ते काय केलेले आहे, ते बसवलेले आहेत रिंगिंग करून आहे की नाही. मग स्लीप गेजेसचा यूज करून तुम्ही बाय युजिंग द पायथागोरस थेरमचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर अँगल जो आहे की नाही, थिटा अँगल जो आहे तर तो काय करू शकता, इझिली काय करू शकता, मेजरमेंट करू शकता बाय युजिंग द साईन बार अँड स्लिप गेजेसचा यूज करून. तर अशा प्रकारचा हा साईन बार असतो आहे की नाही. हे बघा साईन बार तुम्हाला दिसतो आहे की नाही. तुम्हाला नाही की एकदम एखादा वर्क पीस आहे तर त्या वर्क पीस तुम्हाला नाही की एकदम स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला हे करायचं आहे की नाही. स्ट्रेट लाईनमध्ये काय करायचं आहे, माउंट करायचं आहे. मग बाय युजिंग द क्लॅम्पचा यूज करून तुम्ही काय केलं, त्याला स्ट्रेट लाईनमध्ये माउंट करायचं. तुम्हाला जो दिसतो आहे कोनिकल वर्कपीस तुम्हाला दिसतो आहे, तर त्या वर्कपीसला आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रेट माउंट करायचं आहे बाय युजिंग द डायल गेज इंडिकेटरचा यूज करून. मग त्याच्या खाली काय केलं, साईन बार लावला आहे आणि साईन बारला काय केलं आहे, स्लिप गेजेसनी काय केलं, हाईट देऊन त्याला काय केलेलं आहे, एक प्रकारचा स्लिप गेजेस नाही का काय केलं, वेरियस साईजनुसार फिंगिंग प्रोसेस करून ते काय केले, एक त्याच्या खाली काय केले, माउंट केलेले आहे. आणि त्याच्यामधलं किती आपण तो वर्कपीस काय केला, किती अँगलमध्ये तो टिल्ट केला आहे ते मेजरमेंट करण्यासाठी हे साईन बारचा काय केलं जातो, यूज केला जातो. त्याला आपण साईन सेंटर आपण त्याला म्हणतो आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, साईन सेंटर और साईन बार आहे. त्याच्यानंतर अँगल डेकोर. तर हे काय आहे, ते एक प्रकारचं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, ऑप्टिकल सिस्टम टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे. अशा प्रकारचं काय आहे, तर अँगल डेकोर इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्नियर स्केल जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. हॉरिझॉन्टल आणि व्हर्नियर मेजरमेंट, हॉरिझॉन्टल व्हर्नियर आपलं व्हर्टिकल मेजरमेंट तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये करू शकता बाय युजिंग द अँगल डेकोरचा यूज करून. तर अशा प्रकारचं काय आहे, तर जे एवढे काही इन्स्ट्रुमेंट जे आहे तर त्याचा स्टडी जो आहे तर तो काय करायचा आहे आपल्याला ह्या 5व्या युनिटमध्ये करायचा आहे की नाही. तर आय होप सो की तुम्हाला हे जे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते व्यवस्थित समजले असतील. आपण याचा स्टडी जो आहे तो वन बाय वन ॲज अ डिटेलमध्ये काय करणार आहे, पुढं लेक्चरमध्ये करणार आहेत. पण तुम्हाला हे लेक्चर जे आहे कशासाठी घेतलं आहे, की तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तो आपल्याला शिकायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमकी काय शिकायला भेटणार आहे की नाही. आणि नेमकी ते जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते कसे आहेत आहे की नाही ते माहिती असणं गरजेचं आहे, की तुम्ही बघितलेले असणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण ज्यावेळेस ते डिटेलमध्येच बघणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला ते डोळ्यासमोर आले पाहिजे. म्हणून आपण हे काय केलं आहे, आताचं लेक्चर जे आहे तर ते काय केलं आहे, घेतलेलं आहे की नाही. तर आय होप सो की तुम्हाला हे जे लेक्चर जे आहे हे व्यवस्थित समजलं असेल अशी आशा करतो. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. जायचं आहे, जाऊ ना.